बाप रे, अगं ऊन केवढं वाढलं ना. नाहीतर काय अगं, म्हणून तर छत्री घेतली मी बरोबर. काय मग आणि अंजू, रानाचं काय म्हणतोय? तुझं टाइम टेबल नीट पाहतो का ग त्यो? हो, अगदी व्यवस्थित. रानाचं हे एक लई भारी असते बघ. त्यानं एकदा का एक गोष्ट मनावर घेतली की ती तो नीट पार पाडणारच. खरंच. आणि आता अजून मनावर घेतायत. आता काय आणि आता इंग्रजी शिकायचं म्हणतात ना. अगं हा, बोलला होता मला त्यो. काय मग शिकतोय काय? हो, आता आज त्यांना मी ABCD शिकवायला गेले तर लगेच कंटाळले. त्यांना ना झटपट शिकायचं. लई दांडगा उत्साह असतोय बघ रानादामध्ये. पण तुला एक सांगू का अंजू, हे इंग्रजी वगैरे नाही जमणार रानात. का? का म्हणजे अगं आपलं साधं मराठी म्हणलं तरी त्याच्या अंगावर काटा येतोय. इंग्रजी काय शिकणार आहे तो? अगं रेणू, आता ते बदललेत, माहितीये ना तुला? माहितीये मला, पण बदलणं आणि इंग्रजी शिकणं याच्यात लई फरक आहे बाईसाहेब. हे इंग्रजी वगैरे जमत नसते त्याला. असं काही नाही हा, त्यांना फक्त पटपट शिकायचंय हा प्रॉब्लेम. अगं पण एवढी काय गडबड आहे त्याला? असं काय करतेस? मी जर्मनीला गेल्यावर माझ्याशी बोलायचं नाहीये का? विसरले बघ, हे असं होतंय बघ माझं. अंजू, तुला एक सांगू का, रानात आता नक्की इंग्रजी शिकणार आहे बघ. आता हे काय, आता तर नाही म्हणत होतीस ना? अगं तेव्हा ध्यानात नव्हतं माझ्या, आत्ता ध्यानात आलं. तुला आठवतंय आधी पण तुझ्याशी बोलण्यासाठी काय काय केलेलं त्यानं? आता पण तो असंच काहीतरी करल आणि नक्की इंग्रजी शिकल. हे शिकतील ग, पण यांना शिकवायची जबाबदारी माझ्यावर आहे ना. आणि आता त्यांना कसं शिकवू हे मलाच कळत नाही. त्यात काय एवढं, सापडेल की काहीतरी आयडिया. शिकव तू, शिकेल नक्की. जरा तूच सांग ना कसं शिकवू ते. मला एक सांग, त्याची इंग्रजीची शिक्षिका कोण आहे? मी. मग तू ठरव ना कसं शिकवायचं ते. मला काय विचारतेस? बरं, पण मग कसं ठरवू ते तरी सांग. हे बघ, हा सगळा तुमच्या दोघांच्यातला मॅटर आहे. आणि तसं पण दोघांच्यात तिसरं आलेलं तुलाच चालत नाही, नाही काय? तेव्हा तुमचं तुम्ही काय ते ठरवा. चल आता. ओ राणादा, उगाच काळजी करताय सर राव. एवढ्या कुस्त्या मारतायसा इंग्रजीला तर असं असं मारशीला. नाहीतर काय, कालच मारून टाकली की इंग्रजी. म्हणजे अरे म्हणजे काल समजे इंग्रजीची वाक्य उलटी सुलटी बोललो बघ. अरे माझं नशीब चांगलं की अंजलीबाई समजूतदार आहेत म्हणून त्यांनी समजून घेतलं. द्या तुला सांगतो, हे इंग्रजी म्हणजे लय अवघड बाबा. हो राणादा, इंग्रजी काय बी अवघड नसते. अहो तिकडं लंडनला एवढी बारकी बारकी पोरं इंग्रजी बोलतात. अहो कोण बी अडाणी इंग्रजी बोलते आता. ए गोळ्या टाळक्याच्या राणादा अडाणी वे शिकलाय ना आता त्यो. अहो सनीदा, मला तसं म्हणायचं नव्हतं. मग राणादा, अहो इंग्रजी लय सोपं आहे, कोण बी बोलते. आता आमचं सनीदा लय फडाफडा इंग्रजी बोलतात. काय सांगतोय? सांगितलं नाही मला कधी. अरे राणादा, तू याचं काय केलंस? मी का बोललो इंग्रजी? हो सनीदा, तुम्ही ज्यावेळी इंग्रजी बोलताय त्यावेळी तुम्हाला कळत नसते. आपण हजारदा इंग्रजी बोललोय. 1000 वेळा? होय. हे द्या, तुला बी इंग्रजी येते वय? अरे मग मला शिकव की. अरे म्हणजे कसं आहे, अंजलीबाईंच्या डोसक्याचा ताप कमी होईल आणि त्यांचा भार बी हलका होईल. शिकवलं असतं, पण एक अडचण आहे हो. अरे बोल की कसली? हे सनिधान बरोबर मी बी सुधारलोय. त्याचा आणि इंग्रजीचा काय संबंध? हो सनिधा, आपण इंग्रजी केव्हा बोलतो? केव्हा बोलतो? बसल्यावर. अक्काबाई लागली नाचायला, अक्काबाई लागली नाचायला. अच्छा, दॅट इज व्हॉट यू टॉकिंग. होय मग बसणं काय सांग? अरे राणादा, अक्काबाई पोटात बसली ही इंग्रजी तोंडात बसली म्हणून समज. काय उद्या राणादा, तुम्हाला जर इंग्रजी शिकायचं असेल तर आम्हाला बिघडायला पाहिजे. परत जर दारूचं नाव काढलं दोघांना मी खाली फेकून देईन. मी कुठं योच म्हणला? मी आपला असंच म्हटलो. आता
आता काय आहे, तुम्हाला जर इंग्रजी शिकायचं असेल तर आमच्या बरोबर तुम्हाला बी बिघडायला पाहिजे. तुझं तर मला 10 रुपयाला सांगतोय. नाही नाही नको नको नको, कॅन्सल कॅन्सल इंग्रजी, कॅन्सल कॅन्सल इंग्रजी. मी आपलं मला जी माहिती होती ती बोललो. मला नको तुमचं इंग्रजी. अरे मग आता तू शिकणार कसं? शिकेन, कसं बी शिकेन, पण तुमच्या नादाला लागण्यापेक्षा कवा बी अंजलीबाईंकडून शिकलेलं चांगलंय. मला माहित आहे अंजलीबाई इंग्रजी शिकवायचा काहीतरी तोडगा काढणार, मजी काढणार. आता राणाजींना इंग्रजी शिकवायचं कसं हा प्रश्नच आहे. चला बस कर आता. बाई ह्यो मारालाय बघा. नाही बाई, काय नाही ते म्हणालाय. आता काही बोलू नका तुम्ही. मी काल दिलेला अभ्यास कुणी कुणी केलाय? चला वया काढा. साबाजी ये पुढे आणि वाचून दाखव. I am a Shabaji. My friend called. आय एम नाही, आय एम. तेच म्हणलं की I am. एम नाही, एम. एम म्हण. M. एम. M. हा, आय एम साबाजी. Ha. I am a Shabaji. My friend called me poster. My father is a poster coloring and my mother is a house. आणि I am happy with my family. हे असं बोललास तर कसं सुधारणार तुझं इंग्रजी? बघू बाई. अरे हे काय बरोबर लिहिलंयस, माझं चुकीचं का बोलतोयस? चुकलं काय? आता तू चुकीचं इंग्रजी बोलतोयस हेही तुला कळत नाहीये. बाई त्याला इंग्रजी कायच कळत नाही बघा. नुसतं दुसऱ्यांच्या काळा काढायला तेवढं कळत्यात. तुला लिहिते माहिती की मग. बरं बस. हे घे, नीट लिहून आण. हा. तू ये चल पुढे बोल. नेचर इज आवर फ्रेंड. सेव्ह नेचर. नेचर गिव्हिंग many sources of energy. This energy is useful for us. So we must save the nature. Nature is our friend. Save nature. मी स्वतः विषय लिहून आणायला सांगितलं होतं ना तुला. मग हे काय लिहिलंस? बघू बाई. हे कुठून आणलंस लिहून? ते आमच्या नानाच्या मोबाईलवर झाडाची इंग्रजी क्लिप आलती. ते ऐकली, पाठ केली आणि मराठीत लिहून आणली. काय केलंस परत एकदा सांग. ते आमच्या नानाच्या मोबाईलवर झाडाची इंग्रजी क्लिप आलती. ते ऐकून पाठ केली आणि मराठीत लिहून आणली. ऐकली, पाठ केली आणि मराठीत लिहून आणली. बरं ठीक आहे, हे घे. तू यांचा गृहपाठ चेक कर, तोवर मी आले. Alone, alone, me liu me alone, discount. काय पैलवान कधी आलाय? हा alone, me liu, alone, me liu, alone. काय रे राणा, काय झालं? असं का तोंड पाडून बसलायस? मी शिकवलेलं इंग्रजी पाठ नाही वाटत झालं. ये बरकत, हा ये बघ, आधीच माझा मूड चांगला नाही, आता दावलं असतं तुला. काय दावलं असतस रे? काय दावलं असतस? दिवसाचं चांदणं दावलं असतं तुला. या अल्लाह, आता काय चुकलं या गरीबाचं रे? अरे चुकीचं इंग्रजी शिकवलं, हे चूक केली तू. कोण म्हणलं? कोण म्हणलं सांग की. हे बघ, मी माझ्या अंदाजानं समजा बरोबर सांगितलं होतं. हा कसलं बरोबर? अरे अंजलीबाईंनी त्याचा अर्थ समजून सांगितलं मला. ते लिव्ह मी अलोन म्हणजे काय माहित आहे? मला एकट्याला सोडा. छा, अरे थोडक्यात चुकलं बघ.
बर बाबा, नाही शिकवत. पर तू असं तोंड पाडून बसू नकोस. कशाला एवढं मनाला लावून घ्यायलायस? आता मी नीट शिकवतो तुला. हा, नको रे बाबा, तुझ्याकडनं नको. या अंजलीबाई शिकवतो म्हणलं. अरे ही तर खुशीची बातमी आहे की. अरे मग तोंड पाडून बसायला काय झालं तुला? अरे अंजलीबाई शिकवतो म्हणलं ते खरं आहे, पण त्यासने मी कळणं झालं की कसं शिकवायचं. बरकत, इंग्रजी शिकताना दम लागायला, ही तालमीत कसरत करताना दम लागायला, हे गणितच काय कळणं झालंय बघ मला. अरे आता तालमीच काय खुसपाट काढलंस? अरे तालमीत कसरत करताना दम लागायलाय मला. वसानं लई खरं पट्टी काढली माझी. बरकत, हे म्हणतायत तसं बरोबर आहे रे. पहिल्यासारखं दम नाही राहिला माझ्यात. राणा, वस्तांचं काय म्हणावं घ्यायलायस तू? अरे तुझी सवय मोडली म्हणून तसं व्हायलंय. 4-8 दिवस गेले का नाही म्हणजे आपोआप ताकद येते बघ. हा, अरे तालीम म्हणजे तुझ्या डाव्या मळ आहे. तू आता ती इंग्रजीचं पहिला बघ. ते समजा अंजलीबाईंच्या हातात आहे, पण त्यासने बी काय सूचना झालंय. मी त्यांना देऊ का 2-4 आयडिया? नको रे बाबा, अजिबात नको. जेवढी वाट लागेल तेवढी बस आहे मला. मग इंग्रजी? अंजलीबाईंना काहीतरी तोडगा सापडावा म्हणजे झालं. 100 वर्ष आयुष्य बघ. आत्ता नाव काढलं ना फोनाला. हॅलो, मे आय स्पीक टू राणाजी? काय? मे आय स्पीक टू राणाजी? काय ते? मे आय स्पीक टू राणाजी? परत एकदा बोला बघू. मे आय स्पीक टू राणाजी? बोला की. कळलं तुम्हाला? होय, कळलं. बोला, काय म्हणताय? मलाही कळलंय तुम्हाला सोप्या पद्धतीने इंग्रजी कसं शिकवायचं ते. खरंच काय? हो, खरंच अगदी सोपं आहे. वाटलंच मला. अहो, तुम्ही एवढ्या सोपं आहेसा, तुम्ही अवघड काय काढणार ना गॅरंटी होती मला. मग आता आजपासून आपण रोज इंग्रजीचा सराव करायचा. मी जाण्याआधी तुम्हाला इंग्रजी शिकवणार म्हणजे शिकवणारच. हा, आणि मी शिकणार म्हणजे शिकणार. बरं, ठेवू काय? हो. मे आय मे आय कुठं राहिला अंजलीबाई? मे आय मे आय कम इन? हा, म्हणजे मी आत येऊ का? अहो या की. कवादारनं वाट बघतोय तुमची. मला वाटलं लवकर येत आहे का कामच करत बसताय. आता घरातली कामं करायला एवढा वेळ तर लागणारच ना. अहो, पण आपल्याकडे येळ कुठे? मी काय म्हणतो, मी इंग्रजी शिकायच तर गोदक्काला समधी कामं करायला सांगू काय? अजिबात नाही. आपल्या फायद्यासाठी असं इतरांना त्रास देणं मला अजिबात आवडत नाही. अहो, इतर कुठं? गोदक्का आपलीच आहे की. तरीही नाही, माझी कामं मलाच केली पाहिजे. आणि तरीही तुम्ही सांगणार असाल ना, तर मग इंग्रजी तुमचं तुम्ही शिका, मी नाही शिकवणार तुम्हाला. ठीक आहे? अहो, तसं नाही. मनात आलं म्हणून बोललो मी. तुम्ही वय म्हणल्याशिवाय असं कसं विचारेन मी? मग असा विचारही मनात आणू नका. अहो, अजिबात नाही. आणि आपल्या कामासाठी दुसऱ्या ताप देणं मला बी बरोबर वाटत नाही. हे घ्या, मला शिकवा की इंग्रजी. थांबा, इकडे बसून शिकवा. अहो, बसा की. तर आता मी तुमच्यासाठी काही वाक्य तयार केली. तुम्हाला फोनवर काय बोलावं लागेल, पलीकडून फोनवर काय बोलतील, त्यावर तुम्ही काय उत्तर द्याल, ह्यासाठी. तर आता सगळ्यात आधी सुरुवातीला आपण काय म्हणायचं असतं ते मी तुम्हाला सांगते. आपण समजा सकाळी सकाळी बाहेर पडलोय
आणि तालमीत जाताना तुम्हाला रस्त्यात कोणी भेटलं तर तुम्ही काय म्हणाल? नमस्कार किंवा राम राम. बरोबर. मग आता इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार? गुड मॉर्निंग. काय म्हणणार? गुड मॉर्निंग. बरोबर. हे घ्या, तुम्ही आधी लिहा आणि त्याप्रमाणे म्हणून दाखवा. गुड गुड मॉर्निंग. गुड द्या, मी तुम्हाला लिहून देते, तुम्ही फक्त माझ्या मागे म्हणा. हे बघा. तर सकाळी काय म्हणणार? गुड मॉर्निंग म्हणा. होय, सकाळी गुड मॉर्निंग. बरोबर. आता दुपारी कोणी भेटलं तर म्हणायचं गुड आफ्टरनून. काय म्हणायचं? गुड मॉर्निंग. दुपारच्याला गुड आफ्टरनून. अहो, आता हे दुपारच्याला वेगळं कशाला? ते आपलं राम राम नमस्कार केव्हा बी करा, एकच असते. पण इंग्रजीमध्ये असं प्रत्येक वेळी वेगवेगळा नमस्कार असतो. म्हणजे सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा आणि रात्री पण वेगळा. तर आता काय म्हणायचं आपण दुपारी? गुड आफ्टरनून. अहो, लई चोचलेत बाबा या इंग्रजी माणसांचं. प्रत्येक वेळेला वेगळ्या नमस्कारानं राम राम. बरं, आता तुम्ही म्हणा बरं, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. बरोबर. आता संध्याकाळ झाली, मग संध्याकाळी काय म्हणणार? गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग म्हणा. गुड इव्हनिंग. बरोबर. रात्री झोपताना म्हणायचं गुड नाईट. रातच्याला गुड नाईट. आणि रात्री झोपतानाही सगळ्यांना गुड नाईट असंच म्हणायचं असतं. अहो, मी काय सांगते ते तुम्हाला नीट समजतंय ना सगळं? होय. मी काय म्हणतो, ते तुम्ही समजा मला लेट लिहून द्या की, म्हणजे कसे डोसक्यात फिट्टे बसून घेतो बघा. नाही या, माझ्या समोर सगळं एकदा नीट म्हणून दाखवा, मग पुढे जाऊ आपण. अहो, यो बघा, यो मोबाईल आहे. हा, आणि सकाळचा टाइम आहे. मी तुम्हाला फोन करतो. हा, रिंग वाजायला. उचला की. उचला. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढ्या रातच्याला बी गुड मॉर्निंग म्हणायलंय बघ हे खुळ. चंदे, आम्हासनी असं वाटलं होतं या मास्तरडीला तरी काहीतरी येत असल, पण नाही. या येड्याच्या नादाला लागून ती बी खुळीच व्हायलाय बघ. काही नाही ग, फॉरेन मध्ये जाऊन गायकवाड घराण्याची इज्जत घालवणारी ही ड्युटी. अहो ताई साहेब, ऐका की जरा नीट. ते बघ, ती मास्तरी सकाळ दुपार संध्याकाळ काय म्हणायचं हे शिकवायला. ऐका. आता दुपारचा. हॅलो. हॅलो. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. आता ते सांच्याचा. हॅलो. गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग. आता रातच्या टाइमचा. हॅलो. गुड नाईट.